देवराज, हो देवराज, कैलास पर्वताहून प्रत्येक शंकर भेटीला आले असताना आपण निद्रित आहात. देवराज, हो देवराज, हा काहीतरी वेगळा चमत्कार आहे. आपण दिसत नाही. अरे तू कोण आहेस? मी तुमचाच मुलगा आहे. तुमच्या जांभळीतून मी उत्पन्न झालो. सांगा पिताश्री, मी आता काय करू? कोठे जाऊ आणि कोठे कसा राहू? सांगा पिताश्री. हे परमपुरुषा, अरे तुझा वर्ण तर त्या सिंदुरासारखा झाला आहे, म्हणून मी तुझे नाव सिंदूर असे ठेवतो. ठीक आहे पिताश्री. तथास्तु. सिंदुरा, तू या त्रिभुवनात कोठेही जा, तुला कोणापासूनही भय नाही. तू ज्याला पण आलिंगन देशील तो तात्काळ यमसदनी जाईल. ठीक आहे पिताश्री. पितामहा, मला तप न करताच वरदान मिळाले. याचेच मला निवड वाटते. परंतु हे खरे किंवा खोटे याची प्रसिद्धी पाहून म्हटलं. पिताश्री, प्रथम मी आपल्याला आलिंगन देतो. या पिताश्री. नाही नाही ते तुला अरे माझ्याच दिलेल्या वराने माझ्या अंगावर धावून येतोस काय? अरे मी तुला श्राप देतो, श्राप. तू दैत्य होशील, दैत्य. आणि हा गजानन तुझा लवकरच वध करेल. पिताश्री. पितामहा, काय म्हणे? गजानन माझा वध करणार? कोण कोणाचा वध करतात तेच पाहतो. पिताश्री, हा पाहलो तुमच्या वाट लागवणार. तो सिंदूर दैत्य आपल्यावर हल्ला केल्याशिवाय राहणार नाही. नमो आदिगण हासोहं गजानन. नमो आदिगण हासोहं गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण हासोहं गजानन. नमो आदिगण हासोहं गजानन. देव सारे वंदिती गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. Thank you.
नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नमोवादी गण हातो गजानन नमोवादी गण हातो गजानन देवतारे वंती गणरायाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारदाची वारी चालली त्रिभुवनाला नारायण देवर्षी असं आपण भयभीत का बरं? मुनिवर्य, त्या सिंदूर दैत्याला दिलेल्या वराचा फार गर्व झाला आहे. तो माझ्या दिलेल्या वराने माझ्याच अंगावर धावून आला, म्हणून मी त्याला असा श्राप दिला आहे की तू दैत्य होशील आणि गजानन तुझा लवकरच वध करेल असं सांगितलं आहे. नारायण नारायण देवर्षी, आता आपण वैकुंठपती विष्णूकडे धाव घ्यावी. असुर तर बांगोबाग आहे. नारायण काय म्हणे गजानन माझा वध करणार? या त्रिभुवनात माझ्याशी लढण्यास कोणी वीर जन्मला नाही आहे. तर गजानना तुझी काय कथा? परंतु पिताश्री पिताश्री हम आलो तुमच्या पाठलागावर. प्रणाम देवराज. असे अचानक कसे काय न केलं वैकुंठाला? देवर्षी विष्णू, त्या सिंदूर दैत्याला दिलेल्या वराचा फार गर्व झाला आहे. तो माझ्या दिलेल्या वराने माझ्याच अंगावर धावून आला, म्हणून मी त्याला असा श्राप दिला आहे की तू दैत्य होशील आणि गजानन तुझा लवकरच वध करेल असं सांगितलं आहे. ठीक आहे देवराज, तुम्ही त्याची मुळीच चिंता करू नका. मी त्याचा पूर्णपणे बंदोबस्त करतो. पिताश्री असे मित्राबरोबर वैकुंठाला आलात काय? परंतु हा सिंदूर आपल्याला जिवंत सोडला नाही. तू मोठा पराक्रमी आहेस तर कसले युद्ध करतोस पिताश्री देवराजांशी? अरे तुझ्या तोडीचा वीर या त्रिभुवनात कैलासपती भगवान शंकरच आहे. काय म्हणे शंकर? आता साप जातो कैलास पर्वतावर आणि पाहतो त्या भोलेनाथाचा पराक्रम. भोलेनाथाची कैलास नगरी. पाहूया पाहूया एकदा तरी आपली इच्छा पूर्ण होते की नाही. परंतु परंतु ही कोण रूपास्त्री?
युद्ध 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 मग मग विलंब कशाला बोलला? ठीक आहे सध्या तुला बोले ना का? अरे ही काठी माझ्या स्वाधीन कर. परंतु गजानना मला कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरी सिंदूर गप्पा बसणार नाही. आता असाच जातो आणि सर्व देव मी तुला देवरुगा दर्शन देईन असे सांगितले होते. त्याप्रमाणे मी तुझा पुत्र म्हणून अवतार घेणार आहे. जरी कोणते संकट आले ते तात्काळ माझा धावा कर. येतोच मी. घोर पितामहा, हे आपले राज्य सोडून निघून जा, नाहीतर काय सिंधुरा, अरे तुला माझे राज्यात काय, माझ्या राज्यातला एक कणी देखील मिळणार नाही. अरे एवढा उन्मत्त झाला असेल तर कर दोना, पाहू कोण कोणापेक्षा श्रेष्ठ आहे तो. मग ठीक आहे, वेळ कशाला, आयुष्यात तयार. मी काय करतो, अरे बहुमान बरोबर
आता ही ब्रह्मपुरी तत्वांनी ताब्यात घेतली. आता थेट स्वारी वैकुंठावर. विष्णुदेवा, मुखाने हे राज्य सोडून निघून जा. सिंधुरा, तू आल्या मार्गी परत जा, नाहीतर प्राणास मुकशील. विष्णुदेवा, इथे आलो तो माघारी जाण्यासाठी नाही. या सिंहासनावर हे वैकुंठ प्रस्थापित करण्यासाठी आलो. मुकाट्याने हे वैकुंठ सोडून निघून जा. सिंधुरा, तुला ब्रह्मदेवाचा वाराचा फार गर्व झाला आहे, म्हणून तू असा उन्मत्त होऊ नकोस. तुझ्या सामर्थ्य असेल हो युद्धास तयार. विष्णुदेवा, तुला शेवटची चेतावणी देतोस. मुकाट्याने मला शरण ये आणि आता निघून जा. सिंधुरा, अरे तुझ्याशी युद्ध करण्यास माझा सेवकच येत आहे. ये गरुडा, ये. आणि तुझ्या सेवकाशी युद्ध. यासाठी माझा सेवक चंडा येत आहे.
या वैकुंठाचा या वैकुंठाचा अधिपती ना देवराज, आपल्याला सिंधुराच्या युद्धातून माघार घ्यावी लागली आहे. होय देवर्षी आम्हाला त्या सिंदूर दैत्याच्या युद्धातून माघार घ्यावी लागली आहे. विठू माझी माऊली तू जगाची तू सावली दर्शनासी आलो देवा तुझ्याच राहुळी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी विठू माझी माऊली तू जगाची तू सावली विठू माझी माऊली तू जगाची तू सावली दर्शनाची आलो देवा तुझ्याच राहुळी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी चंद्रभागे दिलावर वसले तुझे गाव पंढरी तुझे गाव पंढरी तुझे गाव पंढरी रात्र दिन दिन रात्र तुझे रूप माझ्या अंतरी रूप माझ्या अंतरी रूप माझ्या अंतरी तुझ्या दर्शनाची देवा आस मला लागली तुझ्या दर्शनाची देवा आस मला लागली कानी कुंडळ शोभे करकटेवरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी कानी कुंडळ शोभे करकटेवरी डोळे भरूनी तुझी पाहू पंढरी नारायण देवर्षी असे आपण चिंतातूर का बरं मुनिवर्य त्या सिंदूर दैत्याने आमचा फार छळ मांडला आहे. होय मुनिवर्य, त्या दैत्याने संपूर्ण त्रिभुवनात फार मोठा अधर्म माजवला आहे. त्यामुळे तुम्हीच आमचे रक्षण करा मुनिवर्य. नारायण नारायण ब्रह्म विष्णू याची आपण मुळीच चिंता करू नका.
द्वापार युगात पार्वती पोटी गजानन जन्म घेऊन त्या सिंद्रासुराचा वध करील आपण जावे आणि आपले राज्य आनंदाने चालवावे. पण हो, संकट येतात त्या विघ्नहर्त्या गजाननाचा धावा करा. यावे आपण. येतो मुनिवर. नारायण नारायण. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. संसाराचा भार जोडीन वाहिला. संसाराचा भार जोडीन वाहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा, विठ्ठला माय बापा. जगी संसाराचा भार जोडीन वाहिला. जगी संसाराचा भार जोडीन रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. रखुमाईच्या संगवी तू उभा राहिला. रखुमाई नियतीचा खेळ कसा. जन्म मृत्यूचा फासा. कधी जाईल तो वाया. या देहाची काया. ओ या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. ओ या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. ओ या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. नियतीचा खेळ कसा. जन्म मृत्यूचा फासा. कधी जाईल तो वाया. या देहाची गाया. ओ या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. ओ या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. या देहाला नित्य जपारे. मानव जन्म नाही पुन्हा रे. नारायण नारायण. या मुनिवर्य या. आजच्या कावड्या सिंधुराच्या दरबारी. आता असाच जातो कैलास पर्वतावर आणि पोहतो त्या गजाननाचा पराक्रम.
अचानक कैलास पर्वत येण्याचे कारण? नारायण नारायण. माता पार्वती ब्रह्मदेवाच्या वराने तो सिंद्रासूर दैत्य फार उन्मत्त झाला आहे. त्याने देव ऋषी यांचा छळ मांडला आहे आणि आता आपणावर स्वारी करून येत आहे. तत्पूर्वी आपण सावध राहावं. नारायण नारायण. चंद्रभाग्यती उभा विठेवारी भक्तांचा तो कैवारी गातो मुखी मी जय जय राम कृष्ण हरे. ओ गातो मुखी मी जय जय राम कृष्ण हरे. ओ गातो मुखी जय जय राम कृष्ण हरे. तो कैवारी गातो मुखी मी जय जय राम कृष्ण हरे. ओ गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरे. ओ गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरे. गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरे. वैष्णवांचा देव माझा तू बी सावळा. आषाढी कार्तिकेला संत होती डोळा. आषाढी कार्तिकेला संत होती डोळा. आषाढी कार्तिकेला संत होती डोळा. अणुरेणू मरला चरचरी उरला. अणुरेणू मरला चरचरी उरला. जय घोष करूया जय जय राम कृष्ण हरी. गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरी. ओ गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरी. ओ गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरी. गातो मुखी में जय जय राम कृष्ण हरी. सावध हो गजानन सावध हो. हा सिंधुरासूर दैत्य आपल्याला स्वारी करून येत आहे. सावध हो गजानन सावध हो. इस्ती भोलेनाथाची कैलास नगरी. भोलेनाथ हे भोलेनाथ कोठे आहे तुझा पुत्र गजानन? दुष्ट सिद्धरासुरा हा माझा पुत्र गजानन आम्हा रुग्णाला भांडीवर आहे. भोलेनाथ मला अंदाज समजतोस काय? सांग सांग कोठे आहे तुझा पुत्र गजानन? काय म्हणे शरण्य एक वेळ मरण पत्करे परंतु शरण येणार नाही. प्रथम तू आता समोर ये आणि कर युद्ध. मग ठीक आहे वेळ कशाला दाखव तुझा पराक्रम.
हसून आल्या देवा तुझा स्वागताला मोरया तुझा रे नाद घुमला मोरया तुझा रे नाद घुमला तुझला मनोमनी स्मरितो गणराय तुझला मनोमनी स्मरितो गणराय तुझला मनोमनी स्मरितो भावनाई देवा वेळ तुझे लागले माझे मला विसरून तुला सारे वाहिले माझे मला विसरून तुला सारे वाहिले माझे मला विसरून तुला सारे वाहिले खरं तुझी जाते तुझी भक्ती करताना खरं तुझी जाते तुझी भक्ती करताना तुझी भक्ती करताना बरं जावे पामराला मोरया तुम्हारे नाद घुमला मोरया तुम्हारे नाद घुमला मोरया तुम्हारे नाद घुमला मोरया तुम्हारे नाद घुमला सर्व शक्तिमय देवं सर्वरूपधरं विभू सर्वविद्या मयूरेशं नमामि मयूरेशं नमामि हे बाप्पा दुर्वा पुष्पे हार
तुझे गुणगान गाते तुझे गुणगान बाप्पा गाते तुझे गुणगान गाते तुझे गुणगान बाप्पा गाते तुझे गुणगान गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया करावे माया बाप्पा आम्हाले करावरी आम्हाले करावरी रे बाप्पा आम्हाले करावरी आम्हाले करावरी रे बाप्पा आम्हाले करावरी तुझी घडू रे खंड देवाचा सुगंध चंदनावरी या सुगंध चंदनावरी या बियाणे तिथे झाला तुझे आजे गीत गण्याला या बियाणे तुझे आज गीत गाणारा भाग्या मिळाला माझे बाप्पा मिळाला दुर्वा पुष्पे हर वाहुनी गाते तुझे गुणगान दुर्वा पुष्पे हर वाहुनी गाते तुझे गुणगान गाते तुझे गुणगान